ध्रुव बाळाचं चरित्र या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांच्या वंशाचं वर्णन आलेलं आहे. त्यांच्या वंशामध्ये अंग महाराजांचा जन्म झालेला आहे. अंग महाराज हे फार मोठे धर्मात्मा राजा आहेत, पण त्यांच्या पोटी जन्माला आलेला पुत्र त्यांचा वेण अतिशय दुष्ट नालायक निघालेला आहे. त्याचा अति दुःख अंग महाराजांना झालेलं आहे. म्हणून त्या पुत्राच्या त्या अत्याचाराला कंटाळून अंग राजाने आपलं राज्य सोडलं, घर सोडलं आणि एका जंगलामध्ये जाऊन गुहेमध्ये तपश्चर्या साधना करून घेऊ लागले. आपल्या कल्याणासाठी निघून गेले. वेणाला माहीत झाल्यानंतर वेण जो आहे अति दुःखी झाला. त्याच्या लक्षात आलं, मी माझ्या पित्याची आज्ञा पाळत नाही, म्हणून माझ्या पित्याला वाईट वाटलं असेल, म्हणून निघून गेले असते. त्याने आपल्या सेवकांना संपूर्ण देशांतरामध्ये आपल्या पित्याचा शोध घेण्याकरता पाठवला. पण अंग महाराज जवळच आपल्या एका जंगलामध्ये, आपल्याच राज्यातील जंगलातील गुहेत बसलेले. सेवकांनी जवळ न शोध घेता दूरच्या देशामध्ये, बाहेर देशामध्ये शोध घेतला. कुठेही त्यांचा शोध लागला नाही. हताश होऊन परत आले. फलस्वरूप संत महात्म्यांनी वेणाला राजा बनवलं. कारण कोणीतरी राजा असणं आवश्यक आहे, कोणीतरी शास्त्र असला पाहिजे. त्याशिवाय ही प्रजा व्यवस्थित राहत नाही, नाही तर सर्व व्यवस्था बिघडून जाते. कोणीतरी नियमक असणं गरजेचं असतं. संत महात्म्यांना या जगाची फार काळजी, म्हणून त्यांनी वेणाला राजा बनवलेला आहे. राजा बनवल्याबरोबर वेण जो आहे त्याने मग त्याचे वेगळेच कायदे बनवले, त्यांचे नियम बनवले त्यांच्या राज्यातील. संत महात्म्यांना सांगितले, बघा, आजपासून कोणीही यज्ञ करण्याची गरज नाही, साधू पुरुषांची पूजा करण्याची गरज नाही, देवाची पूजा करण्याची गरज नाही. न यष्टव्यम न होतव्यम न दातव्यम तुझ्या क्वचित किती निवार धर्म भेरी घोषेन सर्वशाहा. संत महात्म्यांना बरं वाटलं नाही. महात्मे समजावून सांगू लागले, हे बघ राजा, अशा प्रकारे यज्ञ पुरुषाचा अपमान करणं योग्य नाही. पण पदावर गेलेली व्यक्ती, पदाचा मद असतो, त्यांना हे काही ध्यानात येत नाही. त्यावेळेला संत महात्मे समजावून सांगतात, पण त्या वेण जो आहे उलट बोलतो. संत महात्म्यांना वेण म्हणतो, हे बघा महात्म्यांनो, आता मी राजा झालेलो आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, राजा जो असतो त्या राजाच्या शरीरामध्ये सगळे देव वास्तव्याला राहतात. सर्व देवमयो नृपाः यस्य राष्ट्रपुरेचैव भगवान यज्ञ पुरुषाः. संत महात्म्यांना बरं वाटलं नाही. समजावून सांगू लागले, राजा, असं तू महापुरुषाचा, देवाचा अपमान करणं योग्य नाही. पुन्हा हा वेण बोलतो, महात्म्यांनो, तुम्ही बालिश आहात, तुमची बालबुद्धी आहे, अधर्माला धर्म मानू लागलेला आहात. बालिशादच युयम वा अधर्मे धर्म मानिनः ए वृत्तिदं पतिं उक्त्वा जारं पतिं उपासते. संत महात्म्यांना राग आला. संत महात्म्यांनी हातामध्ये पाणी घेतलं, मंत्र म्हणून त्याच्यावरती शिंपडलं. हुन्यताम एष पाप प्रकृती दारुणा. पाणी शिंपडल्याबरोबर वेण गत प्राण झाला. पुन्हा संत महात्म्यांना चिंता कळली. महात्म्यांनी विचार केला, आपण याला सुधारण्याच्या हेतूने दंड देतो, पण याला आपण सुधारता सुधारता एकदमच सुधारून टाकला. आता काय करायचं? पुन्हा चिंता. पुन्हा राजगादीवर कोणाला तरी बसवावं लागेल. आता कोणाला बसवायचं? राज्यामध्ये खूप संख्या आहे, अनेक उत्सुक आहेत राजगादीवर बसण्याकरता, पण शास्त्राचा नियम असा आहे, ज्याच्या अंगावरती राजचिन्ह असतात त्यांनाच राजगादीवर बसवावं लागतं. मग संत महात्म्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला, कुठेही त्या लक्षणांनी युक्त राजपुत्र मिळाला नाही. फलस्वरूप महात्म्यांनी त्या वेणाच्या शरीराचं मंथन केलं. त्याच्यातून पृथु महाराजांचा आविर्भाव झाला. बोलिये पृथु महाराज की. पृथु महाराजांना राजगादीवर बसवलं, त्यांचा अभिषेक केला आणि हे जे काही देव आहेत, बंदीजन आहेत, महात्मे आहेत, त्या राजाची, पृथु महाराजांची खूप स्तुती करू लागली. हे ऐकलं पृथु राजाने, त्यांना बरं नाही वाटलं. त्यांनी जवळ बोलावलं आणि विचारलं, सोनू ऐका, तुम्ही हे काय लावलेलं? म्हटले, महाराज तुम्ही राजे झाला,
राजगादीवर बसला म्हणून आम्ही तुमची स्तुती करतोय. पृथ्वीराजाने सांगितलं, हे बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, या राजगादीवर आत्ताच मी बसलेलो आहे, अजून मी तुमच्यासाठी काहीही केलेलं नाही. काही न करता जर तुम्ही एवढी स्तुती, कौतुक, एवढे हार, तुरे, गुलाल एवढे उधळतात, एवढं काही कौतुक करतात, एवढा जय जयकार करतात, हे जर असं तुम्ही केलं, काही न करता एवढं जर केलं, तर मला असं वाटेल की काही न करता जर एवढा जय जयकार आहे, तर काय करण्याची काय गरज आहे, मी तुमच्यासाठी काही करणारच नाही असं होईल. मग काय करू म्हटले, अगोदर मला तुमच्यासाठी काहीतरी 4-5 वर्ष करू द्या, आणि मग 4-5 वर्ष तुमच्यासाठी खूप काही मी केल्याच्या नंतर त्या कार्याचं कौतुक म्हणून तुम्हाला काय करायचं ते करा, काहीतरी करू द्या. तर करण्याच्या अगोदर जय जयकार हे काही करण्याची गरज नाही. बोला जय श्री कृष्ण. मग म्हटले काहीतरी करा. काय करा? महाराज बऱ्याच वर्षापासून पाऊसच पडत नाही, 10-12 वर्ष झाली, भयंकर असा दुष्काळ पडत आहे, सगळे प्राणी जीव जंतू मरू लागलेले आहेत. का बरं? म्हटले त्याचं कारण आहे महाराज, तुमचे पिता अतिशय दुष्ट, पापी, नालायक होते, वेन महाराज. आणि शास्त्र असं सांगतंय, राजाचं पाप जर वाढलं तर त्याचा परिणाम सगळ्या प्रजेला भोगावा लागतो. यथा राजा तथा प्रजा. म्हणून राजाचं पाप आहे, तुमच्या पित्याचं पाप आहे, तो पाऊस 12 वर्षापासून पडत नाही, बंद झालेला आहे. पृथ्वी महाराजांना राग आला, त्यांनी धनुष्याला बाण लावला. धनुष्याला बाण लावल्याबरोबर पृथ्वी माता थरथर थरथर कापत त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि मग त्या ठिकाणी पृथ्वी महाराज रागाने बोलू लागलेले आहेत, वसुधे त्वं वधिष्यामि मच्छासन परांगमुखी. हे वसुधे त्वं वधिष्यामि, मी आत्ताच्या आता तुझा वध करतो का? माझी प्रजा उपवाशी मरते आहे. राजाचं कर्तव्य असतं, माझ्या राज्यामध्ये कोणीही उपवाशी राहू नये, कोणीही दुःखी राहू नये, याचं दुःख आहे मला. त्यावेळेला पृथ्वी माता गायीच्या रूपामध्ये प्रगट झाली आणि पृथ्वी महाराजांना म्हणते, महाराज ठीक आहे, पाऊस पडत नाही त्याचंही कारण आहे, तुमचे पिता वेन अतिशय दुष्ट, नालायक, पापी होते, म्हणून मी सगळे रत्न माझ्या पोटात लपवलेले होते, पाऊसही बंद होता. पण तुमच्या रूपाने जर धर्मात्मा राजा जन्माला आलेला असेल तर मी तुमच्या समोर गायीच्या रूपामध्ये उभी आहे, माझं दोहन करा. आणि मग पृथ्वी महाराजांनी पृथ्वीचं दोहन केलेलं आहे. सर्व रत्न त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे, सर्वत्र आनंदी आनंद झाला. बोलिये वृंदावन बिहारी लाल. पुढे पृथ्वी महाराजांनी अश्वमेध यज्ञ केले आणि आपल्या परमधामाची प्राप्ती करून घेतली.